सॉरी 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 अरे मला मगाशी नाही बोलता आलं कारण मला माहिती आणि त्यात सॉरी काय मानसी. मी फोन यासाठी केला होता की घरी काय झालं का? ईशाबद्दल जो निर्णय घेतलाय तो का घेतलाय हे परत गीता काकी आणि मोहन काकाशी बोललो. पण गंमतच वाटते मला कधी कधी. कोण आहे ही मुलगी जिच्यासाठी मी एकटा लढतोय? बरं ती मला रोज दिसतही नाही आणि मला रोज दिसते. मला ना फार जड जाणार आहे ईशापासून दूर जाणं. असं वाटतं तिचं काय होईल, कोण घेईल तिची काळजी. मी तर तिच्या बरोबर राहतीये रोज. ती दिसणार नाही या विचाराने कसं तरी होतं मला. मानसी लहान मुलं फार लळा लावतात रे आणि त्यासाठी त्यांना काही करावं लागत नाही. फक्त एक गोड हसू आणि बास. तुला माहितीये आता जरा जरी काही आवाज आला ना मी लगेच तिच्याकडे पळते. सारखा तिचा विचार असतो माझ्या मनात. आणि आजी जेव्हा तिच्याशी बोलायला जाते ना खुदू खुदू असते ती. आजोबा जवळ गेली की डोळे मोठे करून बघते, कोण आहे हा माणूस. आणि मी जवळ गेले ना जोर जोरात हातपाय हलवायला लागते ती. जणू काही तिला माझ्याशी गप्पा मारायच्यात, खूप काही बोलायचंय तिला. कळत असेल का रे तिला मी तिची कोण येते? हे तर तिला मोनिकाच्या पोटात असल्यापासूनच माहिती. तू विसरलीस का? तुझं नाव घेतलं की ती त्यातून लाथ मारायची आईला. हो रे. माझी आणि तिचीच ओळख फारशी झाली नाहीये अजून. म्हणजे मी तिच्या जवळ गेलो तर ती काय करेल? रडेल की हसेल? ज्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी मी घरच्यांशी भांडतोय तिला जर मी भेटलो नाही तर ती मला ओळखेल का? हा, ती माझा बाबा म्हणून स्वीकार करेल? किती विचार करतोयस तू? लहान आहे ती अजून. नाही मानसी, हा विचार मी आता करायलाच हवाय. लहान मुलांना सगळं कळतं आणि ते स्पर्श ओळखतात. मी तिला भेटलोच पाहिजे, भेटत राहिलो पाहिजे, नाहीतर पुढे सगळंच कठीण होऊन जाईल. तू टेन्शन नको घेऊस. मानसी, तू माझं एक काम करशील? हा? तू ईशाच्या कानात सांग की विक्रांत तुझा बाबा आहे आणि तो लवकरच तुला भेटायला येणार. सांगशील? नक्की सांगेन. बरं तू आता शांतपणे झोप. ओके? येस. गुड नाईट. गुड नाईट. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.